गोळ्या सकाळ आणि संध्याकाळ हे काही गोळी मी गेल्या 7 दिवसापासून घेतलेली नाही आणि माझं बीपी आता नॉर्मल 140 माझं बीपी आहे. इव्हन आता लगेच मीटर लावून चालू ऑडिओ व्हिडिओमध्ये चेक करू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं मला रिझल्ट भेटला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं फारसं अगदी एक गोष्ट म्हणायला अशी भावली की हे फक्त आपलं घरचं वातावरण वाटतं. इथं आल्यानंतर काय वाटलं का म्हणजे मला अगदी सुरुवातीला आल्यानंतर यार काय भाऊ आपण एक थोडंसं असं मळ्याच्या वस्तीमध्ये आलो, पण इथं आल्यानंतर कळतंय की मळ्याची वस्ती सुद्धा इतकी गरजेची, बाजूला डोंगर वगैरे सगळे हिरवा. त्याच्यानंतर आपलं जे घरचं जे कुटुंब म्हणतो आपण, जे घर आपलं जे गावाकडचं घर आहे त्या प्रकारचं फील मला इथं आला आज. इव्हन याच्यामध्ये आल्यानंतर की ते जेवणाचे वेगवेगळे पदार्थ, सरांच्या मम्मींच्या हाताला इतकी उत्कृष्ट पद्धतीची चव आहे. म्हणजे अगदी ते मी आज माझ्या आयुष्यात मी कधी ऐकलं नव्हते की नागलीची इडली बनते किंवा बरेच वेगवेगळे पदार्थ असे ते चटण्या वगैरे. मी कवटाची ज्यूस कधी पिलेलो होतं आजपर्यंत. कवट मला तिरस्कार होता, पण ते कवटाची ज्यूस सुद्धा अगदी आवडीने पिलो. इव्हन म्हणजे एक आता असं बोलायला शब्द कमी इथं. तर एवढा मी आता एकदम सॅटिस्फाय आहे. माझं बीपी कंट्रोल आहे. आता इथून गेल्यानंतर यांनी सांगितल्याप्रमाणे जसं की आपल्या प्रकृतीनुसार वात पित्त कफ प्रकृती असते आपली, याच्यानुसार आपण उपचार घेतले पाहिजे आणि त्याच्यानुसार आहार वगैरे ठेवला पाहिजे. इथं आल्यानंतर ती सगळी माहिती भेटते आपल्याला. आणि आता समजा माझी पित्त कफ प्रकृती सांगितलं तर मला पित्त प्रकृतीला मला सगळं म्हणजे माझं बीपी नॉर्मल आणण्यासाठी मी काय काय पथ्य घेतले पाहिजे, काय काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला डीपली सांगितलेल्या आहे.